डेपुटी आता आहे ना कांद्याला पाणी द्यायचंय पण मला मोटर चालू करायला चावी द्या ना स्वतःची. ओ डेपुटी अहो स्वतः चावी द्या मला रानात जायचंय. बघ ना असेल तिथं तुमच्याच तब्येत राहते ना काय आलंय. काय यार ठीक आहे. मला आहे ना 2-3 दिवसापासून झोपच लागायची बंद झाली. झोप लागत नाही. डोक्यातली निगेटिव्ह विचार येत राहतात. काही होते का काय काय कळाना. तरी त्या बाईसाहेब म्हणत होत्या हे ना रात्री झोपत पण नाही आणि नुसते या अंगाला बाई त्या अंगाला बाई या झाल्या आज त्या रूमला चक्कर मारिता तुम्ही. अरे तेच तर झालंय ना. काय झालंय काय कळाना. नुसतं डोक्यात निगेटिव्ह विचार येत राहते. नुसतं असं झोपच लागत नाही. एकदा पाठ 2 वाजता उठलो का एक तर आधी चुळबुळ 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 लवकर झोप लागत नाही. इकडून तिकडून थोडा डोळा लागला का परत जाग येते आणि मनात असे भयानक विचार येतात काही. तुम्हाला लय भाऊ तुमचं तुम्ही मोबाईल बंद करा राव डेपुटी. अरे मोबाईल बंद करायला किती मोबाईल बघतोय. झोप येत नाही म्हणून मोबाईल बघतोय. मग त्याच्यामुळंच ना हा झोप येत नाही म्हणून मोबाईल पाहते म्हणून तर तुम्हाला झोप येत नाही. अरे झोप तर येईना नका काय ना पण मनात बी लय बेकार बेकार विचार येतात रे. मग आता बरोबर आहे ना मोबाईलला जे येतंय ते मग मनात विचार धरिता मग ते डोक्याने हे चालत मग त्याच्यामुळे झोप येत नाही तुम्हाला. मोबाईलच्या येणे काय घाबरतोय मी धडधाकट माणूस आहे. पण काय झालंय काय कळणार असं मन कमून आवडत झालंय. नुसतं असं भीती वाटते. धाड 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 होती कम काय. नाही लय तुम्हाला काय नाही होत. बरं असं तर गावात आहे ना चक्कर मारून या म्हणजे तुमचं मन आहे ना फ्रेश होईल आणि 2-3 जण संबोधले ना तुमच्या डोक्यातला विचार निघून जाईल. नको बाबा बाडबाड ऐकले तरी डोकं दुखायला लागतं. घरात भांडं पडले तरी डोकं दुखत आहे. गावात जायला मला आता भीती वाटायला लागली. अहो या ना जाऊन. नको जा तू तिच्या बघ तिथं चावी त्या कपाटात जा घेऊन जा. बरं चालतंय मला बसू दे इथं. हा झाले सध्या गावात काय असं कर्मनाच बघितलं का माणूस असा ना बोलत सुवा ना बारे तोंडाने रामकृष्ण हरी म्हणावं माऊली म्हणावं काहीतरी म्हणावं. अहो काय माऊली म्हणताय काय चाललंय तुमचं. आमच्या माझं तिथे मोठी दंदन लागली ते तुम्हाला काय सांगायचं आता. तेलाची फॅक्टरी टाकली काय डेपुटीने सगळं तेल चाललंय कपड तेल कमी लावीच आहे आणि काय गणगणी तुझ्या मागे एवढी. अहो ताई ते डेपुटीला झोपच लागत नाही होत 2-3 दिवसापासून. डेपुटीला झोप लागला ना हा काय भानगड काय भांदड भिंदड काय नाही त्यांनी तसलं टेन्शन घेतलं काय ना ते म्हणते इथं होत आहे तिथं हे होत आहे तसं होत आहे नरड्यापर्यंत येते म्हणते. काय बोलत आहे माझं काहीच का नाही इथं दुखत जेवले असेल ते नाड्यापर्यंत येणारच ना. एवढं कशाला खायचं त्यांनी. अहो ते 4 वेळा म्हणते माय ठोते वाढलेत काय. हा झोप नाही सुजलंय एवढं. प्रॉब्लेम आहे ना त्यांना त्याच्यामुळे. आणि तुम्हाला सांगतो बाईसाहेब म्हणे हे ना ह्या अंगाला त्या अंगाला आता रूमची पार झाली बसते पाठपर्यंत. काय सांगू तू हा म्हणजे झोपत नाहीत का काय. झोपतच नाही आणि त्यांचं टेन्शन मला. होय अहो हे 3 वाजेपर्यंत झोप येत नाही आणि 2ला सुटत येत आपोआप. 3 वाजता झोपत नाहीत आणि 2लाच जाग येते हा आणि मग झोपतच नाहीत. झोपतच नाही. पाठ 2ला कळलं. बरं जाऊ मला पान द्यायचंय जातो मी. पान मला बी आणि एक मसाला आणि याला एक साधा पान नाही पाणी तांद्याला पाणी द्यायचंय. आता या शेताला लागले तर ते वावरत पाहिजे. हा ते खरंच आहे. हा झोपून येत का काय झोपून येत तसलं झोपून अरे झोपून म्हणजे झोपत नाही ते कळलं पण पडून येत का काय असं म्हणायचं. आताहीच नाही पडून मग काय ते पा या आले तर जाऊ या आम्ही वैतलं राव. हा या झालं काय झालं संडे डेपुटीला झोप लागत नाही म्हणजे. मी तर तुला सांगतो त्यांच्याकडे बघितल्याशिवाय मला नाही कळायचं. चल जायचं का भेटायला त्यांना? मग बघून आधी माणूस आहे सोन्यासारखा. चल भेटू आपण त्यांना. काय बघत आहे काय रे काय झालं डोळ्याला. पापण्या लांबल्या काय सांगतो पापण्या लांबले म्हणजे डेपोटी तुम्ही कुठं उभे नाही. म्हणजे लय काय होतं उभ्याने. नाही कुठं केलते का काय कुठं बाहेर असं? बाहेर बिर आता बाहेर जाणं होतच लवी होतीच कुठं बी काय आलं. काय झालं म्हणजे श्याम्या त्यांना बाहेर वासा झालाय. झालं असं लय डेंजर बाहेर वासा. कुठं जर आपण जर बसून बी केलं ना तरी बाहेर वासा होतो. उभ्याने केलं माहित नसतं ना आपल्याला कुठं काय कोणती जागा कशी काय. ए यार तुम्हाला काय म्हणायचं मला काय कळा ना. तुम्हाला झोप लागत नाही ना. तुम्हाला कोणी सांगितलं.
आता डिग्या भेटला आम्हाला, तो म्हणला डेपुटी लयच नर्वस आहेत, त्यांना ना असं जगूच वाटा नाही. सांगितलं की ठीक साऱ्या गावामध्ये. नाही गावात नाही सांगितलं, पण होईन आता जाले नाही ऐकलं म्हणजे. लोक शांत राहत नाही तुमचं. हा राव, काय मला आता तुम्ही माझ्या जवळची मित्र आहेत, तुम्हाला सांगतो, मला आहे ना पाठा 2-2:30 वाजता जाग येते बरं का. जाग आली ना मला काहीतरी होतंय का काय बरं का, धाडधाड होती आणि अंग गरम होतं, कधी अंग गार पडतं आणि नुसतं असं वाटतं श्वास बंद मारायला लागतो. कधी कधी वाटतं माझा श्वास बंद होतोय काय, मला अटॅक येतो काय, आणि नुसता घाबरतो मी. बायकोला बी उठत नाही. 100% माझ्या आजाला असंच झालं. 100% माझ्या आज आहे ना रात्री झोपला 3 वाजता ताटक्या सुद्धा सगळे घरचे जागे मोठ का तू शिवळायचा. मग मी उळत नाही, मी नाही उळत. मी फक्त आहे ना, मी मनातल्या मनात आहे ना, मला असं भीती राहते. चल बिचर होती, बुद्धी चंचल होती. म्हणजे इतकं बेचैन होतंय, कायच करावं काहीच कळना. अवघड झालं राव डेपुटी. तू म्हणलं मग बाहेर वासा म्हणजे नेमकं काय अहो बाहेर वासा कुठं गाडीवर चालले, कुठं अचानक उभा राहून आपले सहज बा माणसाच्या डोक्यात नसतं. नाही त्याने करतं काय आपलं. होतं ते तिथं म्हणजे नाही कसं असतं, तिथं एखादी म्हणजे कोणाला पुरलेलं असतं, कोणाला जाळलेलं असतं, आपल्याला माहित नसतं ना बाहेरच्या जागेचं काही. आता आपल्याला कसं मसानवाटा माहिती, आपण जातो का तिकडं, नाही जात. तसं बाहेर गावात काही माहित नसतं आपल्याला. आणि मग ते काय होतं, तसं आपण काही केलं का मग ती जी आत्मा असते ना ती माणसाच्या मागायला काय आत्मवित्मान राव, मला काहीतरी होतंयच राव. मग तेच म्हणतोय ना, काहीतरी होतंय. ती धाडधाड करती आणि असं नाही का अंग गार पडत, नुसती भीती वाटते राव कायची. मला पहिलं काही बाहेर किती धडधाकड माणूस होतो मी. मग दवाखान्यात काऊन नाही गेली तुम्ही? मला दवाखान्यात जायची भीती वाटायला लागली. अहो तुमच्या डॉक्टर काही सांगतो काय. पापने मग आता तर मला काय म्हणायचं, दवाखान्यात गेलं तर कळन ना, बीपी आहे का, शुगर आहे का, काही झालंय का, कळन ना आपल्याला नेमकं. ते बीपी निघन म्हणून मला भीती वाटायला लागली. हे असं आहे आता. मग आता काय करावं? डॉक्टर काही सांगतोय काय मला, डॉक्टर म्हणतो काय तुम्हाला अटॅक येईन असं तसं. मला मग ते होईल ना, जर बीपी वाढलेला असला ना तर मग अटॅक येतो. शुगर वाढलेला असली का तर मग पुढचे आजार वाढत येत, आपल्याला कंट्रोल करता येईल ना ते. येड आहे काय असं बाहेर वाशाचं कुठं दवाखान्यात नीट होतंय वय. किती खर्च करणार, किती बी निघतच नाही काही. आज्यानी 3 लाख रुपये घातले, आज्याला गुन्हा आला. दवाखान्यात गेलं का रिपोर्ट नील, दवाखान्यात गेलं का रिपोर्ट सगळं नील, नील. सगळं नील. आणि माणसाला त्रास आहे तो हाई, त्रास आहे तो. ते बाहेर वर्षाच आहे. मग ती आता काय करायला पाहिजे बरं याला? काय करायला पाहिजे म्हणजे कुठं तरी बघायला देवऋषी वगैरे एखादा बघायला ते पाहिजे. देवराशी नको, ते नको. ते काही कुठाने करून ठेवतात मला काय नको. कुठाने मग झोप लागन का नाही कुठाने बघितले तर. ते झालं आपलं सांगायचं काम आहे, आपण सांगितलं ते नाही ऐकत, आपण काय करावं? जा बरं, तुम्ही मला घाबरून देऊ. जा बरं. घाबरून नाही. नाही तुमच्या पापण्या सुद्धा वाढल्या 2-3 दिवसापासून नाकापर्यंत अरे यायला झोप बसल्या. नाही यार, त्याच्यामुळे पापण्याला लांबले असते. मग तुम्ही झोपा ना. झोप तर येईना राव. हे असं आहे. झोपलं का असं वाटतं मला झोपच येणार नाही, यायच्या झोप येत. विचार आधीच करते ते, झोप येणार नाही मग कशी झोप येईल? मला कळत आहे राव, पण तुम्ही काय काळे करणार? मनुके खा ना संध्याकाळी झोपायच्या आधी, मग काय होईल, काळ्या मनुक्यानी झोप येते. काळे काजू बी खायला काय कमी आहे करावं, बायको सारखं खायला देते, काळे खायचं बी नाही काही. मग काळे काजू नसतात का? मी नाही ऐकले बघ का काय खारखा असतात काय? काळ्या खारका असत्या. तुम्ही जा बरं, मला बसू दे निवांत जा. तुम्ही मला घाबरू नका जा. बघा, आपण आलो त्यांच्यापाशी बोचाला बोलावं 2 शब्द. तुम्ही दुसरं घाबरून द्यायला लागले मला. जा बरं. घाबरून जाटक्यात जायला बसले माणूस. ए, उठ उठ बरं, उठ तू उठ. माझ्या मारण्याची वाट बघा काय. काही कसं बोलतो रे. चल, मला राहू दे माया. अरे मा काळजाचं पाणी केलतंय माणसाने. चले बाबा आपल्याला काय करायचं. बाहेर वासा झालाय आणि भूत लागले. यायला भूत काय असं याच्यावर येऊन बसलं काय माझ्या अंगोट. मग काम काय सदा बोला. मग काय सदा भाऊ तुम्हाला काय माहित झालं का? भेटायला गेलते की नाही? म्हणला काही विमान अपघात झाला, काही हेलिकॉप्टर अपघात झाला. हो नाही हो, ऐका असं काही बोला तुम्ही. आपल्या डेपुटीला काय झालं डेपुटीला? लय का सवी झाली ती. वर्ग झाले का काय डेपुटीला? ऐका तसं नाही, काय त्यांना काय म्हणजे करमानाच सारखं डोक्यात विचार येतो, मरत हो का काय, अपघात होतो का काय, काही बी असं बुग येड्यावानी बोलत येत काही बी. त्यांच्या पापण्या बी वाढल्यात मी निळून बघितलं. हा येऊ मग बाहेर कमन वासा वाढले झाला. असते बाहेर वासा. बाहेर वासा. आईला भूत लागला असं. अरे भूतापेक्षा तुम्ही पार वाढले ना. तुम्ही काय कमी भूत आहेत का? असं काहीतरी थोडंफार. असं माणूस निघता घाबरत तेव्हा मी आज त्याला काहीतरी होणार आहे. हो, त्याला बरं आपण- एवढं ए चल चल चल. आईला असं कस काय काय माहित? नसतं होत काहीतरी. दाखव इकडे. आईला माणूस फारच खचल्यावानी दिसायला लागला का? वाचला म्हणजे झोपत नाही माणूस. त्यांची झोप अचानक उडती. तुम्ही सदा बोल घेऊन आले का आता? काय खरं. हो झालंय काय हे म्हणले आपल्या गावचं नाक आहे ना त्यालाच काहीतरी दुखणं झालंय. म्हणलं का झालंय हे विचारलं पाहिजे, मग औषध पाणी करता येईल.
काय राव सदा भाऊ, मला 2-4 दिवसापासून आहे ना झोप येत नाही, मनात वाईट विचार येत राहतेत आणि असं वाटतंय काही होते काय, मला अटॅक येतोय काय, मग मरतो का काय मला. हे असंच म्हणते सारखं हा ना, ब्या वाटत आहे त्यांना. धाड होते राव छातीत. काही आणि अशी एक अनामिक भीती भरली मनामध्ये, काही होतंय का काय. काही ईडी सीबीआयचं ऑफिस येतं का काय स्वप्नात? काय नका राव टिंगल करू, एवढी ईडी सिंगल ईडीचं ऑफिस यायला एवढं आपण येत का काय. काय घोटाळा आहे का काय मोठा? नाही राव, त्याच्यामुळं होऊ शकते धडधड श्यामा रेड पडन. पैसे ठेवले काय घरात जादा कमी? नाही राव, डेपुटी बँकात ठेवा पैसे, बसन टॅक्स, काही त्या डिग्याचे नाव टाका, काही झाल्यात टाका, काही श्याम. आपल्या नको भाऊ, उलट साधा भाऊ हा. त्यांचा काही घोटाळा असला ना आम्हाला त्यातून वाचवा भाऊ. अयो फोन करीत असते आम्हाला कॉल मध्ये काही नका राव घाबरू, घोटाळा नाही हो, काही. नाही नाही नाही, मी काहीच कोणत्याच घोटाळ्यात नाही, 1 रुपया कोणाचा खाल्ला नाही, कोणत्या घोटाळ्यात पण नाही. ऐका, त्याला फोनचं व्यव वाटत आहे, तो सीडीआर चेक होतो ना, काय म्हणते ती कॉल डिटेल रेकॉर्डिंगचं सगळं. तुम्ही कुठं कुठं फोन केले, तुला फोन येतात म्हणल्यावर दागेदोरी तो यापर्यंत बी येऊ शकते जर असेल नाही तसं नाही तर. नाही, उगा काही नका घाबरून ते राव. साधा आम्ही भाऊ, नाही हा. मला तर वाटतंय ना बाहेर वसा झालेला आहे. एखादा आत्मा कसा तृप्त राहतो, हा हा एखादा गोंडस माणूस जर दिसला हा. त्याला लगेच कॅप्चर करतो लेडीजचा. तसं डेपुटीला म्हणजे हाडळ म्हणते त्याला. हाडळींनी डेपुटीला धरलेला असेल. हे कारण गप्पे झाले तू सदा वास असतं होय. तिचा आत्मा नाही, तृप्त कसं- नाही ना होत. हे कसं आहे, आता तुमचं रंग रूप गोमट आहे जरा थोडं बाळशेदार आहे. आता चांगल्या चांगल्या बाया तुम्हाला बोराळ्यात म्हणलं हाडळ नेलं तर वाटणच ह्यो माणूस चांगला आहे. सदा भाऊ वाटू ए, शकतं. जास्त नका करू राव काही पण. हा? बाहेर कुठे उभे नाहीच. हा? बहिणी. अहो बेनला घेऊ नका करू. आयला वो बेनी गडी माणूस मग काही उपलं कसं काही चाललंय? सांगत काही मी बी उपलं- गणगणी झाले. कोणची हाडळीने काही कसा मनात भीती घालून देतो रे, नालायक वाहनाचे. मनात भीती नाही घाली मग? डेपुटी. ते असतं माझ्या आजाला मग तिने धरलं होतं ना. हा. असा गोंडस तुला आजा उच्च पुरा. साऱ्या दुनियात मसन वाट्यात मटण खाणारा त्याला धरायचे नाही तर काय होते. मी गावात जातो मसन वाट्यात. तब्येतवान अहो होता. मसन वाटत नाही. चिचाचं झाड असतं, वडाचं झाड असतं, आंब्याचं बी आंब्याच्या याच्यावर नसते आढळ, लटकलेली असते सदा भाऊ. ती. चिचाच्या आणि सदा वडाचं. भाऊ, छातीला हात लावून बघा बरं, माझ्या धाड धाड वाढते कसं वाटते. थांब ना. ए, छाती छाती दाबून टाकशील तू. धडधड ऐकतो का छातीत चोपितो? वाढते ना धड धड वाढते ना. वाढली माझ्या कानात पडून राहिली. वाढली. काय करावं बरं आता याला. काय सदा कारण भाऊ कम असं होत असं 100% हाडळीन आली. 100% त्यांच्या बदामाच्या झाडावर बाचलेली हाडळीन. मला तिथून खडबडा आवाज चर्चा येतो. झाली ना आपली ए, तो त्याच्यावर. कानात बदाम कोंबू कोंबू आणि चार- गप्प राव चार- हाडळीचा विषय सोडणार राव. हाडळ हा? त्यांच्या मनात येडं इद्र येतं. पण तुम्ही आहे ना, मला वाटतं काहीतरी कोणत्या तरी गोष्टीचा जास्त विचार करीता. ते रस्त्याच्या कामात विचार सदा भाऊ आहे ना बरं का, ए रस्त्याच्या कामाचं म्हणजे घोटाळा गेला बिटाळा मला आहे काहीतरी. ना, मला असं विचारच म्हणजे काय येतं तेच कळत नाही. अचानक असं वाटतं अनामिक भीती तयार होती. मी वाटायला चाललोय मग ऍक्सिडेंट होईल काय बरं का. मग गाडीत बसलो Right. गाडीत Accident मध्ये बसलो हाडळीन मिळालेली गाडी असेल. गप ना हाडळ बंद कर ना, याला बंद करा राव हाडळ. उठ बरं येऊ. ए गाडीत येते का हाडळ? गाडी ती वाहनात नाही येत. माझं सांगायचं काम आहे. नाही तू बोलता- आहे गेलं पण माणूस वाहनाला किती वाहनात नाही येत. ती पायी पायी चाललं जर आलं मनात तर हाडळ. आता एक गाडीत बसलेत तरी बी यांना भीती वाटत नाही. नका लाव तर काही उत्तर लाव. मी काय सांगत होते ऐका ना राव. हा, नाही, मला आहे ना अनामिक भीती म्हणजे कोणची. मला असं वाटतं रस्त्याने चाललो तर मागून येऊन कोणी मला धडकत काय बरं का, मला ठेस लागून पडतो का काय, मग अचानक पडून साप येऊन मला चावतो काय, अचानक काही मनात येतंय माया. मोबाईल बघता ना, हा ना. मोबाईलमध्ये जे जे असं ते मनी वशे हम्म. ते स्वप्नी दिशे. शेवटचा व्हिडिओ जर तुम्ही चांगला बघितला, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, तर वेगळं आहे. आता तुम्हाला मग मोबाईलमुळे बी नाही म्हणल्यावर आता गाडी कस काय धडकन भाऊ यांना काय? हो ते त्या हाडळीने तिथं धडकलेली उठ रे असते. उठ वरतोय. आणि त्या हा, राग येतो. उठ मला काय म्हणतो डेपुटी, तुम्ही एखाद्याची गाडी धडकवली नाही ना? नाही हो काहीच नाही राव, मला अचानक झालं यार असं. पुढे बारी बिरला गेल ते काय मग त्याचं काही उठ रे डोक्यात- उठ इथून, उठ तुम्ही. नाही हो, येऊ. अहो शंका बाईक बाईकून नाही तर ऐकलं तर अजून दुसरं माया मग राहतो. शंका आहे, शंका आहे. काय शंका आहे काय बाहेर जातो का मी. मग तर मला वाटतंय ह्यो म्हणतोय ना, मग ते बायाचं याच बाहेर वाटत ब्लॅकमेल नाही. करतात सदा भाऊ. बाया ब्लॅकमेल करतात. गेले मग तिथं फोटो बिटो काढलेले असतात ना,
पैसे मागायचे ते टेन्शन नसतं आला ना. वान माऱ्या रागाचे आहे. मी गावात तमाशा आला तरी तमाशाला जात नाही. तू सांगतो मला सारखा चाटळ आहे का मी? आणि त्यांना ते तिथं- नाही चाटळ? अहो, चाटळ? आपली गावरान एप्स्टीन फाईल मध्ये यांचं नाव आहे का काय? भीती वाटत असेल तमाशाबारीचे फोटो तुम्ही नाही एक काम काढले करा, कोणी. तुम्ही जा बरं. माझे मला त्याचे सोडून दे जा. आता माझ्या लक्षात आलं. बारी फाईल चॅटिंग 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 मोठा अशी चढा 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 मोबाईलवर. चालत येत ना. उठ 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 इथून. अहो तुमचं आम्ही उठ तो सारखा समजतो काय मला? डेपुटी, उठ. अहो किती वहिनी सोन्यासारख्या कशाला चॅटिंग करीता कोणाशी? बायकोच्या हातात मोबाईल असतो. मी त्या भानतात पडतच नाही. तुम्ही उठा. तुम्ही मला दुसरा अहो त्यांना फक्त व्हॉट्सअप माहित असेल. ते स्नॅपचॅट आले, कुठे कुठे परत हिडन आले, दुसरा व्हॉट्सअप पण त्याच्या खाली तिसरा व्हॉट्सअप असतो. त्या माऊलीला काय समजून द्यायचे तुम्ही? आम्हाला समजा ना ग्रामपंचायतीत काय चाललंय. आणि त्याला व्हॉट्सअपची ते दुसरं व्हॉट्सअप आहे ना, ती गावच्या ग्रुपचं आहे ना, ते ताई बघत असते ना हा, वरच्यावर ते तुम्ही उठा. तुम्ही नाही का आमच्या घरात भांडण नका लावू. हे नका सांगू बाकीचं मला भराळूच नका. हे बघा डोळ्याच्या पापण्या ऑटोमॅटिक वाढू राहिल्यात आणि माणूस कसा वसकतोय. हाडळी सुद्धा एखाद्या नवऱ्याला वासाकले असेल, ती नवरा मिळाला असेल आणि ती मेली उठ रे असेल. उठ रे 100% काय ते- बरं जालू भेटायला आलो एवढा आहे ना. नारळ देतो तुम्हाला. टाइम भेटला पाणी निघाले तर पाणी धरा भाऊ तुमचं पाणी नारळ. निघाले तर पाणी प्या, नाही तर फोडून त्याचं खोबरं खा, गुण येऊ शकतो. नारळ लय जोर राव. नारळ घेऊन येता काय? नारळ मारिता का काय? मौतीला फोडीता काय आमच्या नारळ? अहो कशाला नारळ घेऊन अहो, येता? खाणार. ते नारळ नको मला. जा घेऊन नारळ तुमचा. मागच्या वेळेस नारळ पाणी पिलो ना, सर्दी झाली मला. गरम झाली आता पाय सुद्धा ह्यो हाडळी. पक्का आयुर्वेदिक झालेला आहे, वाळलेला आहे नारळ. तुम्हाला मागच्या वेळेस वल्ल दिल तर मला शंका होती तुम्हाला सर्दी झाली असेल. ही घ्या, डोक्यातले विचार सगळे जातील. अहो ही श्रीफळ आहे. श्री 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 नाही श्री 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 गणेश. जा बरं. आणि त्या नारळाचा हा, रागराग जा. करू नका. देवाचं फळे ती सांगितलं तसं करा, बघा काहीतरी होईल फरक. जाणं उठणार ए, डोळ्यात उठणार बोटं आहे. घालशील. डोळ्यात उठ बोटं ना, घालशील. उठ ना. चल हो. अरे सदा भाऊ आले काय भीती भरली बा माया मनामध्ये. आणि नारळ का म्हणा सदा घरी बसू नका. हे बाहेर वास बीस काय मला वाटत नाही, पण डॉक्टरकडे जा. नेमकं दुखणं काय आहे डॉक्टरच्या लक्षात येईल. डॉक्टरकडे तर जाऊशी वाटणार राव. आव डॉक्टरकडे जा. तुम्हाला ग्रामपंचायतीत येऊशी वाटत नाही ना, चांगली गोष्ट आहे. येऊच नका. थोड्या गावाच्या कटकटी डोक्याला घेता. डॉक्टरकडे जा. आईला आलाच. अरे झालं बाहेर बसायचं नाही बाबा. ते कसं होते, तुम्ही दिसायला गोंडेस येत ना, शंका येते. हाडळं असली खरी, माझ्याचा विश्वास नाही, पण असली तर लागू शकते. चांगल्या चांगल्या बायांना भरळ पडेल जपून. चमक निघते काय. काय होतंय? ठीक आहे ठीक आहे. धडधड वाढते का? बघ रे माहिती धडधड वाढली का? नाही वा डेपुटी. मला असं घाम आल्यासारखं होतं. बघ ना राव. हे बघ ना, गार अंग पडलंय. अहो तुम्ही टेन्शन लई जाता राव. काय कळा ना मला. काय होते का काय कळा ना राव. तुम्ही आराम करा बरं चला. अरे आराम तर नको ना राव. मी काही झोपलो बिपलो मग काही झालं मग अहो काय नाही होत. काय कळा ना भाऊ मला. एक काम करता तू. काय? तू कोणाला तरी घेऊन येतो का गावातून? साधा बोल जाय बरं. साधा बोला. बरं पाहतो. डेपुटीने तुम्हाला बोलले. हा आणि पटकन पटकन आण. हा. मला दवाखान्यात जावं लागत काय? गौऱ्या न्यावा नाही याच्यावर गाडी घातली. गौऱ्या कोणी? अरे हो सदा भाऊ. अहो तुम्हाला मी घरी पाहायला दिलो आणि तुम्ही अशी हिटाता बाई. मला कशाला घरी बघायला गेला? आता माझ्यात काय आहे बघण्यासारखं? अहो पडण्यासारखं नाही. ते डेपुटीला इतका त्रास हो राहिलाय ना, त्यांनी बोलवलंय तुम्हाला. डेपुटीला त्रास होतोय? हा चला ना. मला पण ते समजावून राव नेमकं काय झालं. तुम्ही चला ना. चल बरं. अरे 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 डेपुटीला झालंय काय? आले का सदा भाऊ? पाना सदा भाऊ, बसा काय बसा. लयच कस तरी होतं राव. अस्वस्थ वाटत आहे मला. तुम्ही निघून गेले ना, मला विचार केला ते जाल्यामध्ये हाडळ लागली. तुम्ही म्हणता काय होते का काय, मला काहीच कळणार राव. अहो ते विचार करूनच झालेलं आहे सगळं हा ना हे. राव, काय मला का विचारच जायना राव मनातलं. काय आलंय, मोबाईलचा वापर लय दिसतो तुमचा डेपुटी. कधी ग्रामपंचायतीत आलं का ते वर खाली वर खाली वर खाली चालू असतं. आता काय बघत असतो राव टाइमपास. आता काय अहो माहिती. टाइमपास नाही,
तसंच होतं. पहिले पोरं जातेत लग्नात वरात येत टाइमपास म्हणून बियर घेतेत, मग दुसऱ्याच्या लग्नात, मग जत्रात, वाढत वाढत चालतं दारू. तसंच मोबाईलचे थोडा वेळ बघू. तुम्ही आता डिग्या सांगत होता 12 1 2 वाजतापर्यंत मोबाईल म्हणल्यावर झोप येत नाही म्हणून बघत असतो राव ते. झोप येत नाही म्हणून मोबाईल बघता म्हणून झोप येत नाही. हे गोळ झाला सगळा. विचार कमी येत राहते मला काही होतंय का काय असं कमी. नाही ते काय आहे, विचार करायचाच नाही गोष्टीवर, मोकळं सोडून द्यायचा. की मग असं झालं, मला गाडी धडकली, तर मग मी गाडी चालवायची कशी, मग कोण धडकीन बुवा. आणि मग गाडी चालायला बसलो का तीच मनात विचार सोडून द्यायचा. तुम्हाला आहे ना चिंत्या रोग झाला, त्याला इंग्रजीत एन्झायटी ती बाकी काही नाही. एवढा धडधाकट माणूस. अहो मी एखाद्याला राव गार करेन इतका निबार माणूस आहे मी, आणि अचानक हे कुठून माझ्या मानशेबला आलंय. नाही धाड 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 नाही. तुम्ही आम्ही 5-7 हजाराचे मोबाईल 7-7 वर्ष, तुम्ही 6 महिन्याला मोबाईल बदलिता. तुम्हाला मग तो पुढला व्हर्जन, मग त्याच्या पुढलं व्हर्जन, आणि त्या मोबाईलच्या व्हर्जननी माणसाचं व्हर्जन सगळं बदलून गेलंय. तुम्ही काय करावं मग आता. तुम्ही व्यायाम करा. मला सकाळी आहे ना, सकाळी फिरायला जायचं. नेटपेक्षा थेट भेटीवर जादा जोर द्या, मन मोकळं होते. मोबाईलमध्ये एकतर्फी चालू असते सगळं, आपण बघतो गुततो. पोरांनी फाश्या घेतल्यात त्या मोबाईलच्या नादी लागून. ते माग नाव सगळं गेम आला, कोणी वरून उडी टाकीत. येता आता पेपरला होती कुठं कोरियाला जायच्या पोरीन म्हणल्या, मजल्यावरूनच उड्या टाकल्या, गेल्या ना बहिणी. बाबू ज्यादा मोबाईल बघू नका. मी गेम बिम नाही खेळतो. अहो गेम नाही हो, गेमच आहे हो. तो हार्ड आहे सॉफ्ट आहे, पण वाटचाल त्या दिशेने. तुम्ही मोबाईल 9 पर्यंत पाहायचा. पेपर घ्या, पुस्तक घ्या, हरिपाठ घ्या, वाचा. तुम्ही म्हणता ते बरोबर राव. हे ना मोबाईल कमी करतो आणि जरा वाचन, पुस्तक, व्यायामावर, मेडिटेशन याच्यावर भर देतो जरा. काय होतं यायचं नाही. अहो एवढं मी लोकांना समजून सांगणार राव माणूस, आणि मीच हे झालो. बरं ठीक आहे. मोबाईलवर ऍक्सिडेंट म्हणलं का मनात आलं तुमचा हा ना, ऍक्सिडेंट हे होतो हा का, ना. मग त्याच्याच रील बघायच्या. त्याची कसा चर्चा ऍक्सिडेंट बसते होतोय, कसा ऍक्सिडेंट, ट्रका कशा ओव्हरटेक करताना पडत यात, हा. गाड्या कशा गुतत यात, आणि तुम्ही बसले तुमच्या डोक्यात येतो आई आपली मागून आपलं होतं गुतती, काय? पुढून गुतती, कुणी ठोकीत आहे. ते ना ते बरोबर आहे. मी आता मागाशी व्हिडिओ बघितला ना अंतर्मनात एखादी गोष्ट बसली का तीच राहते म्हणते. अहो मनी वशे ते ते स्वप्ने स्वप्ने दिसे. मग पाठ 2 वाजता जाग बसलं टुळू बघत, अहो, मग भीती झोपच वाटली घेतलाच मोबाईल. हा, झोपच येत नाही. आणि असं कधी कधी वाटतं ना की काही होतं का, अटॅक येतो का, श्वास कोंड होतो, आणि नंतर वाटतं मग थोड्या वेळ शांत बसलं का होतं, पण ती भीतीच राहते मनात. माणसं जाते काही दिवसांनी. ह्यो आजार नाही, व्यसन आहे. या व्यसनाने सुद्धा माणसं जाते ना. तुम्ही कमी करा. गावाने काय घ्यायचा आदर्श आहे तुमच्यापासून. जर उद्या काही झालं बरं वाईट, लोक म्हणतील कशाने गेले ते मोबाईल बघत होते त्याच्यातूनच काहीतरी झालं. तसं करू नका. आता 9ला आहे ना, बंद म्हणजे बंद. नाही मोबाईल बंद करतो, नेटच बंद कर. ती काय होतं मधीच येतं टुंग का बघितलं, हा ना. टुंग का बघितलंच. तेच झालं काय आहे त्या याच्यात. आता आहे झोपायच्या टायमाला तुम्ही बडबड बिडबड करायची नाही बरं का. मी आपला बेडरूम मध्ये झोपला, झोप लागली ना मग निवांत मला झोपून द्यायचं. आणि सदा भाऊ, आता जरा 2-4 हे करतो, भ्यायचं काय कारण नाही त्याच्या आपल्याला काय होतं. प्राणायाम आहे ना आपलं, योगा करायचा, मन शांती, मन इथं असं एकाग्र करायचं असं. त्याला आता मी करायचो पहिले प्राणायाम, पण आता हे इथं जरा दुखावलंय, इथं बी दुखावलंय, आता होत नाही तुम्ही जरा वयाने. सकाळच्या पारी येत जा ना, आपण दोघं फिरायला जात जाऊ या उद्यापासून. मला मस्त फिरूशी वाटत आहे. मग मन माझं लय उत्साही आहे, हा शरीर साथ देत नाही. आता तुमचं कसं आहे, तुमचं अजून रिमोट केलेले टायर नाहीत, नव्हे. आमचे रिमोट करून आतले दोरे उघडे पडून परत रबर, याच्यामुळे तर झालेलं आहे. नाही एक काम करतो आता आहे ना, ही सगळी मनाची भीती आहे. तुम्ही म्हणते ते बरोबर आहे. मोबाईल कमी करतो हा आणि स्वतः अध्यात्मावर बी जरा थोडा भर देतो. हा. थोडं पुस्तक वाचन, थोडं मेडिटेशन बस. आणि आपलं कामाची काम. आणि घरच्यांबरोबर गप्पा मारी जा. त्या मोबाईलवर चॅटिंग बिटिंग करीत असले, करणार तर नाही तुम्ही, करीत असले तर करू नका. त्या चॅटिंग मध्ये काही नाही हो, सगळं मृग जळ आभासी व्हर्च्युअल ते खरं नाही. चॅटिंग अँड फिटिंग, मला थोडी कॉमेडी बघायची आवड आहे, पण ते व्हिडिओ येतात पुढे त्याच्यामुळे. अहो कॉमेडी
कॉमेडीत एखादा उघडा नागडा येतो, एखादा बारीचा येतो, एखादा वारीचा येतो, ढकलावलं का आपोआप मध्येच येतो सदा तो. भाऊ, आता मोबाईल नाही काय नाही, मोबाईल फक्त कामापुरता आणि या 2-3 गोष्टीकडे लक्ष, विचार करायचा नाही, चिंता करायची नाही. चालू ग्रामपंचायतीमध्ये आता भेट नसतो मी. श्याम्या अय श्याम्या अय श्याम्या अय अय, आलो मी. काय झालं? हाय माझा दोस्त अय हाय काय? श्याम्या अरे काय झालं काय तुला? काय झालं म्हणजे दारू पिलो मी. हा हा अरे पडची नीट नीट होय ना. अरे एवढी कशाला प्यायची मग? प्यायची म्हणजे प्यायला बसलो ती ऑटोमॅटिक पेलो मी. तुला ना खरं सुधारतच नाही झाल्या. तुला दिवस कळत नाही रात्र कळत नाही. हा कुठे दिवसावर एवढी फेत का लोड जा की इथं? 90 जेव्हा माई चिडली गणी मला इथपर्यंत सुधरतो, इथं आल्यावर सुधरा. असं ना. बरं तुला मग दुकान सापड. अरे इथं नको पडू. ए जालू भाऊ होय, इथं नको पडू भाऊ. ए झोपू दे रे मला इथं. इथं नको. अरे इथं आता मला दुकान उघडायचं आहे. गिरायक येईन येडा झाला काय तू. चल तुला घरी नेऊन सोडतो. चल मित्र आहे का कोणी इथं? काय झालं इथं? मला कोण दारात पडून देईन? तुझ्या माझ्या सोन्यासारखा मित्र पडू देईन? मी इथंच वापणार आहे. येडा का दुकाना पुढे कडू. तुला घरी सोडतो. चल नको तुला घरी सोडतो ना. इथं नको. हे काय झालं? एवढ्या ढावळ्या दिवसा पारीला कळलं ना, पारी मग मला ठेशीन. अरे तुला ठेशीन पण इथं दुकानासमोर पडलं इथं ग्राहक आले मला ठेशीत येईन. माझ्या दुकानात यायचं बंद होतीन. काही मित्राचा विचार करणार धंद्याचा. म्हणजे मी पडल्यावर गिरायक बंद होतं का? सोन्यासारखा मित्र दारू पिऊन येतो पडला लय तो गिरायक बंद होता. मा सोन्या तू चल तुला सोडतो मी घरी. नाही मला इथं ऐक ना भाऊ चल तू उठ बरं उठ उठ येडा नको, नको. नको. सोडतो तुला मी. चल तुला निवांत ठिकाण सोडतो तुला मी. कुणी काही बोलणार नाही तुला. उठ म्हणणार नाही काही म्हणणार नाही. निवांत पडती 2-4 तास उतरली का मग घरी जा. मग पारीला काढायचं बी नाही. हा चल उठ. बघा हा मग चल. थांब. मारवाचा पियाला हळू जरा मला पाडीशीन. धरतो मी तुला. चल तू ये ना 2-4 तास इथं पडला तरी कुठे म्हणणार नाही. बस निवांत जागा आहे. हा अरे एकदम निवांत. हे बघ हिरवं अरे हे बघ हिरवं गार इथं सगळं. 2-4 तास आराम कर. उतरली का मग घरी जायतोय. भिंगते मला. हा तू झोप झोप. हळू डोकं आपटन भाऊ. श्याम्यासारखा मित्र. हा लय लय भारी मी. श्याम्या गार जागा. श्याम्या हा पट पट पट. ए श्याम्या श्याम्या अयो श्याम्या झालं भाऊजी. काय हो? बाई श्याम्या उठा इथून. श्याम्या उठून बसा हो. अरे श्याम्या नाही सुगू. सुगू काय सुगू? आणि तुम्ही इथं काय करताय माझ्या इथं? कोण? श्याम्याच्या दारात. तू काय करते श्याम्याच्या घरात? अहो त्या गावातले लोक आहे ना दगड फेकून हाणतील. माझं डोकं फुटायचं आणि तुमचं फुटायचं. निघा बरं इथून पहिले. ए मला झोपू दे. अहो इथं कुठं झोपताय? माझ्या दारामध्ये माझं दार आहे. श्याम्याचे दार. अहो माझ्या इथे वरती बघा तुम्ही. जा बरं तुम्ही तुमच्या घरी उठा. पाठ्याने माझ्या मित्राने मला आणून सोडले. चला हो तुम्ही. चल. चला माझी चप्पल घेते की मी? मी घेते बुवा आता. आज चला चला चला. चल. किती काय आणलं त्याला? का यांना कशाला माझ्या दार अंगावर कुठं चालले पार? माझ्या दारात कशाला आणून सोडलं त्यांना? अरे मग मला वाटलं तू घरी नाही काही पडन म्हणलं ती दारामध्ये. काय घरी नाही काय? माझा दरवाजा उघडा दिसला नाही का तुम्हाला? नाही तू घरात होती. मग? अरे मग आवाज दिला असता ना मी. ए मित्रा खोट बोलतो का काय? माझ्या एक तर आधी तारावर तारा हल्ल्या होता. अरे तो ह्या तारा हल्ल्या भाऊ कमी प्यायची ना. मग याला कळत नाही एवढं पेलं मी झोपला होता दारात. आता मला तू अहो सांग. तुमचं माणसाचं दार आहे काही वाटत नाही. तर माझा नवरा राहत नाही. गावातले लोक किती नाव ठेवतील. आणि हे इथं पडलेले होते का? आता माणसाचं तुम्हाला सांग दार हाय माणसाचं. लोक येतात बाया तिकडे तुम्ही काय करायचं ते करा. असं काय करते घेऊन हा, त्याला. अवघडचे हो. ए जालू चल बाळा तुला निवांत ठिकाण सोड. निवान नाही तू घरी बरं, घरी मानला लाल गाजऱ्या. मला घरी. तिकडे सोडतो तू. हा माय घरी माय घरी. चल. हळू चल बाबा उपकाराला प्याला माया तू. चल दारू प्यायची चला आहे बाबा. माझी. चांदी के जाल पर चांदी के सोने का मोल सोने माझ्या का मागं मोल मागं चालले. टाकता ए, अरे अरे नीचे. तू मग कुठं चाललोय? मग त्याला सोडायला चाललोय. अहो मग मी निघाले आणि तुम्ही काय म्हणलं लगेच निघाले? हाय का? मग मी काय माझ्या दारात ठुकी त्याला. दुकानात गिराईक येतं सुगंधा तुला कसं कळत नाही? कुठे घेऊन चालले मग तुम्ही त्याला इकडे? सुगंधाच्या दारात. ए नाही नाही
मग तू तुझा शामराव तुम्ही बघा बघा माझ्या दारात आणून सोडलं तिकडे तोंड करावं किती घाण वाजत येतोय. थांब रे थांब ना तू आहे ना हात जोडतो चुकली तू जाय ई, काय माणूस आहे अहो ह्या माणसाला नीट धरा. अरे तू चालले काय मी. करतो तारे हल्ले हल्ले ना गेली का ती हा, चल चल भो चल अरे नीट चाल तू मी तुला धरले का तो मला धरले ते मला कळा ना अरे काय झालं काय ठीक आहे काय झालं म्या नीट बघून चाल ना तू पालडून देऊ हे पेताड माझ्या अंगावर सोडतात मग बे सोडला गांगो बे सोडला गांगो अरे ऐ! आईला अवघड झाला बा याचं नाही उठ भाऊ जा घेऊन त्याला. चल नाही ए ठीक आहे तू ये मध्ये का नको येऊ रे परत पडून ठेवू हा लय अमृत प्यालाय तसं काय बोलतो बघ. सोडा त्याला. आता आहे ना याची बरोबर करतो नाही चल चल हा. माझे सोडलं ना गार वाजत होतं तिचे दार नको सोडू तिच्या घरात नाही सोडित तुला आता माझ्याच घरी घेऊन आलो तुला मी तू निवांत आता आहे ना बशीत बस गरम जागेच सोडू गरम कशाला गार गार जागेवर गार जागा आहे निवांत पड हा आता काय हलू नको हा. तुला कोणी डिस्टर्ब करणार नाही इथं वा हा वाटलंच तू दुकान लावली मी तुला घ्यायला येतो परत हा. उतरली तर घरी जाऊन येते इथंच झोप माय इथं हा चालतंय ना तुझ्यासारखा मित्र आख्या जगात असावा खरंय झोप आता. पण स्वप्नात नसावा हा या, झोप. डोकं आपटन परत झोप माय सोन्या हा झोप श्याम्यो पाय सरळ करतो शियावा करतो. अयो श्याम्या झोपा व्यवस्थित हा. हा श्याम्या हा, आता आवाज नको देऊ कोणी येईल परत माझ्या बायको नंतर पश्या प्रेम करतो फक्त तुझ्या लाल गाजऱ्या तुला सोडणार नाही श्यामराव ए श्याम्या अरे लाल गाजऱ्या श्यामराव सारखा मित्र ह्या जगात असला कधी कोणाला कमी पडून देणार नाही कधी श्याम ए झालंय कर श्याम काय रे श्याम आहे कशाला उठून उभा आहे दारू पिऊन तू दारात आला काय माझ्या पण डेपुटी हा तुम्ही मग कोण असेल माझ्या घरी दुसरं कोणी यायचं यार नालाय का घरी कोणी नाही म्हणून तू इथं झोपायला आला का इथं श्यामेची घरी तुम्ही काय कर श्यामरावच्या घरी ए बदिरवानाच्या महागर दिसना का तुला कोणाचे? इकडे दिसना का महागर तुला नाव दिसना का इकडं तारे हल्लेच माझे अरे ताऱ्यावाल्या पण तू इकडे कशाला आला दारामध्ये हा दारू पिऊन काय आता आमच्या घरी यायला लागला का तू दारू ज्यादा झाली ना अरे जादा झाली तू घरी जाय ना तू तारीकड हा मला तारी दिसली पाहिजे माझे डेपुटी तुम्ही मी दारू जर पिलो ना तुम्ही चिकनी दिसता तू तुला आहे ना तुला डुकरं बी चिकणी दिसते दारू पिलोर नालाय का आकलीचा पत्त्या नाही तुला होय मला चिकना बघायला आला की इकडं तू तुकडा तिकडे तुला घरी जाता येत नाही का होय तुम्हाला सांगतो 90 or 90 90 or 90 90 or 90 लय नाव कमीला तो 90 वर 90 पेला तर नाच साधं नाव कमीला काय तो नालाय का आल्या तर नाच आता मला डिस्टर्ब करू नका मला झोपू द्या इथं अरे हे माझं दार आहे श्याम्या. तू तुझ्या दारात जाऊन झोप तू श्याम्या. काही लय संत मार्गाने नाही आला इथं श्याम्या. काय कीर्तन नाही करीत तू श्याम्या. तसं ऐकायचं नाही तुला तोय तोय तारे मी आता बाहेर काढतो हा तोय तारे बघ ना कसे बाहेर काढतो आता मी. हा, डेपुटी ए, डेपुटी अरे अरे टाळूवर पडशी नाही नालाय का लागन ना तुला 10 रुपयाला हाणता मला तुम्ही. 10 रुपयाला 10 बघतो, हाण. रुपयाला हाणता का हाणा मारा मारून टाका मला अरे हे करून कस काय आला इकडे हो अहो ते श्यामरावने हे बियाणं इथलं आणून सोडलं का ए, शामरावनी म्हणजे अहो ते घेऊन चालत होते हा हे इथलं आणून मग सोडलं आपल्या दारात का माणूस सोडते नालाय का नाही ते श्यामरावला माहित आहे. चल उचल याला याला चल, ना याला गप्प त्याच्या सांगा, दारात नेऊन मला टाक. बियाणं कस काय मानलं ह्यो? चल. माझ्या कमराच्या खाली जीव नाही म्हणून बियाणं हा, मानलं नाही तुला कमराच्या खाली आमची तुला मला बियाणं म्हणायची काय ए, ताकद त्याला बेर नको म्हणू रे नाही नाही सॉरी भाऊ त्याला शान म्हण दा. हा शान घाल ते नाही, भाऊ, चप्पल चल, घे. घाल चप्पल घाल चांगले आमच्या नशिबी तुम्ही चांगले पाचीला पुजले आमच्या चाल पाचीला काय बोललं मी मला बियाणं म्हणतो ह्यो. हा हा चल 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 उपकारच केले आमच्यावर तुम्ही डेपुटी हो, कोणी? सगळे हेच काम राहिले तर. निर्चलला चप्पल तुटली डेपुटी एक काम करा ना काय? माझ्या पायाच्या खाली जीवच नाही राहिला. उचलून घ्या ना मला हा म्हणजे आमच्या पायातला जीव जाईल चल याला रांगत कर हो, घ्या ना राव. ने, चल रे. ने, चल अरे हो डेपुटी त्याला काय आणलं इकडं झटक्या. मग आमच्या दारात आणून सोडलं का त्याला तो बरे हा हे चांगलं आहे तू तो बेवडा मित्र तू सांभाळव ना मी काय सोडय त्याला कोणी सोडलं रे डोळ्याने पाहिले डोळ्याने तुम्ही घेऊन जात होते ना त्याला मला घरातला जावा त्यो मग तूच म्हणला तर काय नेऊन सोडा
अरे मग नेऊन सोडा म्हणजे आमच्या घरी सोडा काय त्याच्या घरी छान असं म्हणलं वय मला वाटलं तुमच्या घरी नेऊन सोडा मग म्हणलं जाऊ द्या करीन आराम तिथं. अरे तू काय येडा आहे का काय लोकांच्या घरी कमाशी बेवडे आणून घालतो हा मग बरे का ते दुकानात असं पडलं इथं भाई अरे मग त्याला समतो दोस्त आहे तुम्ही दोघं सगळंच पितात त्याला सवय लागली इथं बसायची काय केलं का आता? तू पियालेला नाही पण संग एरवी पियत नाही का आता संध्याकाळी पेशी ना त्याच्या बरोबर हा तू तिथं राहायला पाहिजे संध्याकाळी प्यायला हा, मग राहू दे त्याला इथं झोपू दे नाही हो रे पुढे इथं नको त्याला घेऊन जा तुम्ही घेऊन आले आम्ही काय यायचो तुम्ही आमच्या दारा सोडलं ना. तू कपडे जरा लईच बडबड करतो तू ए बरोबर आहे त्याचं तो आमच्या दारात काय लावून सोडितो मग त्याने बडबड केली म्हणूनच सोडलं होतं ए कशाला काय बडबड केली त्याला धडकेला म्हणतो तो तो धडकलाय त्याला आणि त्याला पाळडे खाली बरं नशीब लागलं नाही त्याला अरे, त्याला कळलं तो नाही, काय- जायचं नशेत आहे, नाही तर त्याने त्याला उचलू आणलं असतं. आईला ही पिढा ना एखाद्या बाहेर लय मोठं संकट आणणार आहे माणसावरती संकट मी तुम्हाला सांगतो दुकानासमोर असं पडले गिरे घेईन का सांगा बरं तुम्ही मला. बरं मी काय म्हणतो ठीक आहे तुला आहे ना मी 100 रुपये देतो तुम्हाला दोघाला देतो 100 त्याला त्याच्या घरी नेऊन सोडा डेपुटी काय थांबा हात देश आहे हं, काय रे पाडशील मला. कुठला येऊ? कुठला त्यांना आहे? कशाला 100 रुपये देता मग? या पाठ्याला 200 रुपये द्या ना मी मला चलत जातो ताकद आहे आपल्या हातात चालतं येते मग बाय 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 मग असं नाटक करून करतो कोण नाटक करीत होत पैसे दिले का मग आपले तारे लगेच दर 100 रुपये तारा टाईट होते त्याच्या 100 रुपये दर आणि जा बरं 100 रुपये 100 रुपये नाही 100 रुपये जा आता गपचिप काय मी खायचं आता- ते काय पोटाला जपळ जपळ अरे चांगलं चाललंय हे बघा नाटक करते बाबा 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 डेपुटी. अरे काय नाटक आहे राव हे डेपुटी तुम्हाला सांगतो आपल्याला त्रास देऊन पैसे काढायसाठी असे करतोय तो कुठाने. टिपर टाकायला पाहिजे राव काय ताडा ताडा गेलाय बघ ना बघ का चाललाय पळत अरे बाप रे आणि मी म्हणलं याला चालता आहे ना आता 100 रुपये दिले अजून एक 90 आता काय पियाताड बी नाटक करते बा आता तारा गागणारा नाही. हा आता परत गेला हो पिऊन आले रे आमच्या दारात ना जाणं. आता तर माझ्या दारात आला देऊ तुला सांगतो मग बरं का चल रे काय सांगायचं तुला? आणि चालत आलो. गेट लावून ठेवीत जा हे अशा पेताडाचा भरोसा नाही काय पळू राहिलाय राव त्या बघ हाय का बापरे 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 बापरे